किल्ल्यावर झाला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप असा संदेश देणारा समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचा श्रीमान योगी असा उल्लेख केला आहे. शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वांना आदर्श राजा म्हणून आठवतात ते केवळ शिवरायच. याचे कारण त्यांचे प्रजेवरील प्रेम, स्वराज्य निष्ठा, त्यांचे पराक्रम आणि त्यांचे निष्कलंक चारित्र्य. आज 350 वर्ष होऊन गेली तरी शिवाजी ही 3 अक्षर त्रैलोक्याला पुरून उरतात. ही बाब साधी नाही. आज ही शिवाजींचे चरित्र हाती घेतात आपल्या भोवती लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात. इतका दिव्य प्रकाश या व्यक्तिमत्वात आहे. आज मनाभोवती कधी अंधकार दाटला ना की माझ्या शिवरायांचे चरित्र हाती घेऊन बघा. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो. म्हणूनच म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. महाराज म्हणजे फक्त युद्ध आणि पराक्रम नव्हे, महाराज म्हणजे अमावस्येच्या अंधारातील झळकणारा तेजपुरुष. अर्थकारण, राजकारण, समाजकारण असे अगणित पैलू समजून घेण्यासारखे आहेत. श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे इसवी सन 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणारा मराठा साम्राज्याचे ते संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून स्वतंत्र राज्य स्थापन केले. राज्याभिषेकाचा दिवस होता. शिवरायांनी राजदरबारात प्रवेश केला. 32 मणांचं सिंहासन तेथे ठेवलं होतं. त्याला 3 पायऱ्या होत्या. प्रथम पायरी चढताच शिवरायांना आठवले, राजे लाखो गेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जाता कामा नये. लाखो शिवा नावी शिवा काशी जन्माला येतील पण रयतेचा राजा येणे शक्य नाही. हे आठवताच त्यांचे हृदय हेलावले. त्यांच्या डाव्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवताच त्यांना आठवले, राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जा आणि 5 तुफांची सलामी द्या. जोवर 5 तुफांच्या सलामीचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आपले देह सोडणार नाही. हे आठवताच त्यांच्या उजव्या डोळ्यातून पाणी आले. त्यांनी तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. तिसऱ्या पायरीवर पाय ठेवताच त्यांना आठवले, राजे आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. हे आठवताच त्यांचे हृदय हेलावले. ते ढसाढसा रडू लागले आणि अशा या रयतेच्या राजांनी इसवी सन 1674 रोजी आपला शिवछत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला. म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की हे राज्य माझ्या शिवरायांचे आहे. कैलासाच्या माथी जरी शिवशंकर विराजले, बघ मराठ्यांच्या मनात माझे शिवराय गरजले. डाग मारताच येथे उधळली तलवारींची पाती, येथेच जुळली मराठी मनांची नाती. स्वराज्याचा पुरावा देत आहे इथला एक एक कडा, येथेच सांडला शत्रूंच्या रक्ताचा सडा. यवनाच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी, गनिम्याच्या उरावर नाचले माझे तानाजी अंबाजी. सह्याद्रीच्या हृदयात माझ्या खलखलतात कोयना आणि कृष्णा. मराठी मनाची आणि मातीची भागवली त्यांनी तृष्णा. काय सांगू लेखा ऊर माझा फुटत आहे, रायगडी आणि प्रतापगडी मी तिळतिळ तुटत आहे. अफजल खानाचं वाढता बुरंज काहीच माझं मोडूप आहे. सांगा ओढून त्यांना, हे राज्य माझ्या शिवरायांचे आहे, हे राज्य माझ्या शिवरायांचे आहे. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रातील अल्पातुती पाहिली की आपल्याला साहजिकच आठवतात आज शिवाजीराजे असते तर. स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात वावरताना दिसतात तरी त्यांच्यावर खूप सारे अत्याचार होत असताना दिसतात. आज शिवाजीराजे असते तर त्यांना निर्भयता लाभली असती. शिवाजीराजे स्वतः परस्त्रियांना माते समान मानत असत आणि वाईट कृत्य करणाऱ्यांचे हातपाय तोडण्याची सजा देण्याची मागे पुढे पाहत नसत. आज शिवाजीराजे असते तर भारताने स्वीकारलेली लोकशाही, राज्य पद्धती, धर्मनिरपेक्षता या साऱ्याच मूल्यांचे खऱ्या अर्थाने पालन झाले असते. स्वच्छ राज्यकारभार, कर्तव्यनिष्ठ शासन, सांस्कृतिक मूल्यांचे आणि वारशांचे जतन झाले असते. भारताची शान 100 पटींनी वाढली असती. भारत एक वैभवशाली राष्ट्र म्हणून ओळखले गेले असते आणि परकीयांच्या मनात भारताबद्दल नक्कीच दबदबा निर्माण असतं. अशा या रयतेच्या राजा विजयसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला. सुवर्गात गेल्यावर देवानी ज्यांना झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. म्हणून सांगते तरुणांनो, या शिवजयंती समयी ते नेतृत्व, तो युगपुरुष आणि ती वृत्ती आपल्या मनामनात उभं करूया आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करूया. अखेर शारोळी बोलून माझे भाषण संपवते. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखले, स्वराज्य स्वप्न तव साकारले, गर्जुन या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझं
मानाचा मुजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा.